कुठे जायचं म्हटलं ना, कामं एवढी पटपट आवरली जातात ना, खूप फास्ट आवरली जातात बरं का. कसं काय कोणास ठाऊक. आणि घरी म्हटलं का कामं होतच नाही. ती दुपार झाली तर कामं चालूच असतात. आज जरा बाहेर जायचं होतं मैत्रिणी दोघीजण, आम्ही दोघीजण मैत्रिणी बाहेर गेलो होतो. मस्तपैकी कपड्याच्या दुकानात थोडी, आता उद्या रक्षाबंधन म्हटलं थोडीशी खरेदी करायला गेली होतो. मस्त कपड्याची थोडीशी खरेदी केली आणि दोघींनी रसही पिऊन घेतला आणि येताना थोडं किराणा मालाच्या दुकानातलं सामान, राख्या असं बरीचशीच काही खरेदी केली. आणि घरी आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याही घरी आल्या होत्या, त्यामुळे आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. मस्तपैकी दोघींनी गप्पा मारल्या आणि नंतर त्या घरी गेल्यानंतर मी लागली होती माझ्या कामाला. माझं काम काय, आज खरं तर सकाळची कामं लवकर झाल्यामुळे आल्यानंतर आज आहे नारळ पौर्णिमा, त्याच्यासाठी म्हटलं घरात तर नारळ 2 आहेत, म्हटलं चला बनवूया वड्या बघू. म्हणून खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी घेतली होती. नारळही फोडून घेतला, मस्त बारीक काप करून चिरून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. मस्तपैकी सारण सगळं साखर, दूध, इलायची पावडर घालून सगळं परतून घेतलं छानपैकी आणि परतल्यानंतर ताटामध्ये थापून घेतलं आणि थापताना थोडंसं हाताला भाजत होतं म्हणून उलताने थापून घेतलं. मस्तपैकी थापून घेतल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर सुरीन मस्तपैकी काप घालून घेतले आणि नंतर छान वडी झाली होती बरं का. हातावर घेऊन बघितली आणि थोडी टेस्ट केली तर एकच नंबर झाली होती. पहिल्यांदा ट्राय केली ती पण खूप छान झाली होती.